सकाळचे वाजलेत 7:15. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी. सकाळचे 7:15 झालेत. आज म्हटलं नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग देवदर्शनाने करूया, म्हणून आज सकाळीच धुकं पडलं आहे. ह्या धुक्यातच सकाळी सकाळी निघालो आहे. दिंडी महादेव मंदिर भिवंडी येथे दर्शनासाठी चाललो आहे. चला तर मग पाहूया. माझ्यासोबत आज नवीन मेंबर आहे क्षितिज जोशी. ही इज ऑल्सो एक्साइटेड. ठाणे, नाशिक इथून खाली डाव्या बाजूला सर्व्हिस रोडला आल्यावर असा मोठा चांगला पाईपलाईनचा रोड लागतो. इथूनच डाव्या बाजूला टर्न केल्यावर सरळ रस्त्याने आपल्याला दिंडी महादेव मंदिराकडे जाता येते. तिथे जायचं आहे. दिंडीश्वर महादेव मंदिर इंडस्ट्रियल एरियामधून हा रस्ता जातो. तर आता हाच रस्ता सरळ पुढे वरती जातो. आता आपल्याला ऑफरोड करत वरती जायचं आहे दिंडी महादेव मंदिर. काय बिबट्या? छानपैकी पार्किंगला पण मस्त जागा आहे. 4 व्हीलर आणाल जाऊ शकतो. 4 व्हीलर लावायला जागा आहे. हो, 4 व्हीलर लावायला आणि बाईक पार्किंग करायला पण बऱ्यापैकी जागा आहे. आणि तुम्ही इथे याल तर शक्यतो स्वतःचीच गाडी आणाल तर बरं होईल, कारण की इथे इकडनं तुम्हाला इतर पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळताना मुश्किल आहे.
आता हा रस्ता, ह्या रस्त्यानेच आपल्याला वरती जायचं आहे. दिंडीश्वर महादेव मंदिर. हर हर महादेव. आता बोर्ड बिबट्याचे लागतील भाई, वाघ गेलात. बिबट्या गेला, वाघ आला काय? हार्डली 20 मिनटं चालायला भरपूर आहेत. काय मोठं नाही, एवढ्या वरपर्यंत गाडी येते म्हटलं. खूप आहे. मग काय, इथे आल्यावर पायरी मार्गाने डाव्या बाजूचा रस्ता आहे आणि स्पेशल ट्रेक करत रस्ता उजव्या बाजूने जातो. या रस्त्याने लवकर पोचता येते. तर आपण तर ट्रेकर आहोतच, आज मुद्दामून पुन्हा एकदा ट्रेक करूया. एवढा शॉर्टकट आहे. अच्छा, इथून पण आहे, इथून पण आहे. जाऊया. हां, आपण इथूनच जाऊ. आपण ट्रेक करायला आलो, नवीन वर्षाचा पहिला ट्रेक. 1 मिनटं, चला. नितीश जोशी ट्रेक करतायत. महादेवापर्यंत पोचायला कष्ट लागतात भावा. हां, असं असं दर्शन सहज नसतं. दर्शन नाही होत. देव येतो. देवादिदेव महादेव काय. यस, कन्फर्म. आता इथून जाऊया. दमलास? काय बाबा. हौशी पर्यटक. मस्त हवा आहे रे वरती. छानच हवा, सुंदर हवा आहे. सुंदर हवा. हवा पुन्हा टेक घ्यायला. शहर दिसतं रे. वा, वरून पण दिसेल. थांब घेऊया. रेलिंग लावल्यात. धुक्यात हरवलेले कॉन्क्रीटची घरे. हर हर महादेव. आज भाविकांची गर्दी खूपच आहे. इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे. हर हर महादेव. परमागति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रम शरीव ज योगी अमृत सर्वेश्वर सदादा सत्यमात्रा अधोलु वर्षन शाता विश्रुताम पुरारिया गुरु गुरु नमो धाम सत्य सत्य पराक्रमा त्रिशोणी सत्रवी वाचन कविराती अक्षरे ग्रामे श्रीमान न्यायोनिका प्रतिरणा सहस्रमुदा विश्वात्मा सहस्राब्द सहस्रपा अवर्तनो निवृत्तात्मा समुद्र समुद्र मर्मणा असमन गोवती चंद्रो धरणीधरा.
रे ना रे ना रे समोर दिसतोय असं मलंगड आणि डोंबिवली पश्चिम आणि ही त्याच्या सभोवताली फिरणारी उल्हास नदी. चला, अशा प्रकारे इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस दिनांक 1 जानेवारी 2025 सुरुवात देवदर्शनाने झाली. देवदर्शन पण तसं घराच्या जवळच होते लोकेशन. बरेच वर्षापासून घराच्या खिडकीतनं दिसायचा डोंगर. कसला आहे काय कळेना. एक दिवशी म्हटलं सर्च करूया, गुगलवर सर्च केलं आणि मग कळलं की हे तर स्थळ आपल्या जवळच आहे, भिवंडीमध्ये. या स्थळाचं नाव आहे दिंडी महादेव मंदिर. काही जण ह्याला दिंडेश्वर पण म्हणतात. तर हे मंदिर इसवी सन 1300 शतकापासूनचे आहे असे इकडच्या लोकल लोकांनी सांगितले. पहिले छोटे होते, नंतर गावकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता आम्ही दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला चाललो आहोत. वरून अगदी समोर उल्हास नदी, वळणदार, त्याच्या पलीकडे डोंबिवली पश्चिम आणि आजूबाजूचा परिसर अशा प्रकारचे दृश्य दिसते. खरंच अगदी 2-3 तासासाठी इथे येऊन छोटासा ट्रेक आणि फिरणं असा आनंद एन्जॉय करू शकतो. खरंच सुंदर आहे. चला, पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. मग क्षितिज, कसा होता अनुभव? अनुभव चांगला होता. पहिल्या दिवशी देवाचं दर्शन घेणं हे खूप चांगलं आहे. आत्तापर्यंत 31 आणि 1 तारीख खूप बेकार घालवलं एवढ्या वर्षा अगोदर, पण या वर्षापासून नवीन सुरुवात, महादेवाचं दर्शन. आणि मग 2026मध्ये येणाऱ्या वर्षात सगळे ज्योतिर्लिंग हळूहळू करायची इच्छा आहे. नक्कीच. पक्का. माझे उज्जैनला जाऊन भरपूर गोष्टी बदलल्या आयुष्यामध्ये, बदल भरपूर झाले आणि म्हणून मी विचार केला की हे वर्षात सगळे जेवढे पण महादेवाचे देवस्थान आहेत ते आपण हळूहळू करावे. तू, मी असो, आपले मित्र असो, नक्कीच पण करू. शुअर शॉट. नक्कीच. ह्या वर्षी आपण वर्षभरात आपले आतापर्यंत 5 झालेत, 5 ज्योतिर्लिंग झालेत. या वर्षी आपण 3 ज्योतिर्लिंगांचं तरी टार्गेट ठेवूया समोर. शुअर शॉट. एक त्यातलं सोमनाथ असू शकतं. हां, आता काशी पहिलं असू आपलं सोमनाथच असणार आहे. हां, नंतर काशी असू शकतं. येस. आणि मग बघू तर मल्लिकार्जुनला जाऊ जर वेळ भेटला. या वर्षी सुट्टी भेटली, सगळं भेटलं तर येस. वी विल गो फॉर दॅट. येस, शुअर शॉट. नक्कीच. पण हा एक्सपिरियन्स चांगला होता. शॉर्ट अँड स्वीट एकदम. येस, काहीतरी होतं जे विनयने मला काल सांगितलं की पहिल्या वर्षी आपण इथे जाऊया म्हणून. तर मी हानाशी त्या गोष्टीला पटकन हो म्हणालो आणि भले रात्री झोप नाही झाली पण तरी आलो सकाळी, कारण मला देवाचं दर्शन घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. असा होता आमचा हां, अनुभव. येस. चला, भेटूया. भेटू तर परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.